सगळं विसरायला, तिला सगळा आनंद मिळणार असेल तर काय हरकत आहे, जाऊ दे. बरं शिवानी, आता जेवूनच जा. हा अगं नाही जेवायला नको, मी जरा बाहेर चालले होते, मी येते नंतर. अगं एवढं काय, जेवून जा की. तसं नाही, मी आशू बरोबर खरंच बाहेर जात होते एका पार्टीला. ही घातलेली कापड बघितल्यावर लक्षात आलं. बरं तो घरी आला पण असेल, आता एवढे वाजलेत तर मी घरीच जाते आता. ठीक आहे, मी येते नंतर येते. हा सीताई बोला. अगं कुठे आहात तुम्ही दोघं? मी गेलेच नाही पार्टीला, कारण की मला ना इथे घरी यावं लागलं, काहीतरी काम होतं म्हणून. पण काय झालं सांगा ना, मी येतेच आहे घरी. आशू नाही आला का? म्हणजे आशू तुझ्या बरोबर नाहीये, तो घरी आलेला नाहीये अजून. किती उशीर अगं झालाय. मग कुठे राहिला तो? तू एक काम कर बरं, तू पहिल्यांदा आशूला कॉल कर. मी केव्हाची फोन लावते त्याला, तो उचलतच नाहीये माझा फोन. तुझा उचले. हो बरोबर आहे. मी करते. मी जरा मला 2 मिनिटं द्या, मी लगेच कॉल करते तुम्हाला. हां कर. अंजली ऐक ना, अगं काय झालं? हे सगळं कुणी केलं? हे तू घे आधी, हे घे. अगं हे काय झालं सगळं? शिवा, हे बघे काय झालं. मी कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिले. हे बघ तू शांत हो. आपण शांतपणे बोलूया. तू मला सांग ना, मी तुला काही होऊ देणार नाही. अगं तू थांबा. पाणी. पाणी पी आणि मला सांग काय झालं. हळू काय झालं? मी आणि आशू खोलीत आलो. मला दारू चढलेली होती, त्यालाही. तो म्हणाला मी तुला सोडायला येतो. तो खोलीच्या दारात गेला, मी त्याला बाय म्हटलं, पण तो उलट आत आला आणि मला बेडवर ढकललं आणि माझ्या बरोबर जबरदस्ती सुरू केली. मी त्याला विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी. अंजली ऐक, हे बघ, तू सगळं काय बोलते सगळं? हे बघ आशू असं नाही करणार. अगं तुझा गैरसमज होतोय काहीतरी. हा, तो असा मुलगा नाहीये. तुला हे सगळं खोटं वाटतंय का शिवा? अगं हे बघ आशू असं करणं शक्य नाही. अगं तो चांगला मुलगा आहे, तुझा गैरसमज होतोय. मी त्याला माझ्यापासून लांब ढकलत होते. तो ड्रंक असल्यामुळे तो खाली पडला आणि मी बाथरूम मध्ये जाऊन लपले, पण त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. खरं आहे शिवा, त्याने मला हॅरॅस केलं. तोंड बंद कर तुझं. काय बोलतेस तू? माझ्या आशू बद्दल काही बोलायचं नाही. डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय का तुला? अगं मी खोटं बोलत नाहीये, खरंच घडलंय. अगं मी त्याला 100 वेळा सांगितलं की तुझं लग्न झालंय, तर तो उलट मला म्हणाला की लग्न झालेल्यांना दुसऱ्या मुलीला हात लावायचा अधिकार नसतो का? नका बोलू तुम्ही. हे बघा साहेब, खरंच आशूने काही केलं नाही. तुम्ही त्याला एकदा बघा, त्याची हालत तर बघा ना कशी. हे बघा आले डॉक्टर. आता खरं काय खोटं काय कळेनाच. डॉक्टर, यांचे ब्लड सॅम्पल घ्या आणि यांच्या बॉडीवर ज्या काही निशाणी आहेत ना त्या चेक करा, ते त्या मुलीचीच आहेत का. अहो ऐका ना साहेब, अहो जरा त्याला आरामात करा ना, असं नका करू त्याला. हे बघा अहो त्याला त्रास होईल, तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत त्याच्यावर. हे बघा मॅडम, जास्त दंगा करू नका. इथे शांत बसा, नाही तर बाहेर व्हा बरं. अरे पण असं कसं करताय तुम्ही? शिवा, वाटलं नव्हतं तू आणि तुझी बायको असे असाल. आणि शिवा, तू तर तुझ्या नवऱ्याची अशी बाजू घेतेस जसं त्याने काही केलंच नाही. त्याने खरंच काही केलेलं नाहीये.
तू ना बायको म्हणून विचार करणं जरा बंद कर आणि एक बाई म्हणून विचार कर ग. बाई म्हणून विचार करते म्हणून वाईट वाटतंय की एक बाई आपल्या बाईपणाचा असा वापर करू शकते. हिची लाज वाटते मला. आणि दरवेळीच पुरुष या सगळ्यात भरडला जातो त्याची चूक नसताना. ठीक आहे, तू घेत राहा याची बाजू, पण आता हा काही सुटत नसतो. तुम्ही इथं कोणालाच काही बोलू शकत नाही जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही. या आता तुम्ही. हे खूप महागात पडणार आहे तुम्हाला. नाही याला खडी फोडायला पाठवलं ना तर नाव नाही लावणार अंजली. काय मी बघा हे शुभ लक्ष्मण काका. शुभा तू 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 ठीक आहेस ना? हा काय झालं हे सगळं? आणि शिवा हे काय हे सगळं? आम्हाला काही कल्पनाच नाही याची. हो तुम्हाला तर माहिती आहे आम्ही दोघं गेलो पार्टीला. हे बघा तुमच्या मुलावर सिरियस चार्जेस आहे विनयभंगाचे आणि केस सुद्धा स्ट्रॉंग आहे. हो पण यांना बेल मिळू शकते ना? हो बेल मिळू शकते. चौकशी होईपर्यंत तुम्ही याला बेलवर घेऊन जाऊ शकता. हे बेलचे पेपर प्रोसेस सुरू करा. हे शहर सोडून बाहेर कुठेच जायचं नाही. तो कुठेही जाणार नाही कारण तो निर्दोष आहे. पण सध्याचे पुरावे काहीतरी वेगळंच सांगतात. साहेब जसं दिसतं तसं नसतं. मी लवकरच प्रूव्ह करेन की आशू निर्दोष आहे.